तर विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंटच्या डिमांडवरून मार्च 2022मध्ये झालेला बोर्ड क्वेश्चन पेपर फिजिक्सचा ॲज इट इज तुम्हाला इथे सांगण्यात येणार आहे. प्लस तुम्हाला काय शॉर्ट अँड स्मार्ट ट्रिक वापरायचे आहे की तुम्हाला खूप सारे मार्क्स या फिजिक्सच्या विषयात मिळणार आहेत. कारण की बहुत सारे स्टुडंट असे असतात की त्यांना फिजिक्समध्ये खूपच कमी मार्क्स मिळतात आणि हा पेपर दिल्यानंतर असं वाटतं की पासिंग निघेल की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जो मार्च 2022मध्ये पेपर झालेला होता त्यातले काही असे क्वेश्चन आहेत जे की रिपीट होऊ शकतात आणि खूपच इम्पॉर्टंट असा पेपर आहे. तुम्हाला विथ सोल्युशन मी माझ्या कडून PDF प्रोव्हाइड करणार आहे. प्लस तुम्हाला येथे खूप काही अशी इम्पॉर्टंट गोष्टी माहीत पडणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला पेपर कुठून डाउनलोड करायचे आहे आणि विथ ॲन्सर PDF कुठून डाउनलोड करायचा आहे. ठीक आहे ना. तर व्हिडिओ थोडासा पण मिस करू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा विदाउट स्किपिंग. ठीक आहे. तो चलिए स्टार्ट कर लेते हैं. तर विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड क्वेश्चन पेपर मार्च 2022मध्ये झालेला होता, जो की जवळपास तुम्हाला सेक्शन ABCDमध्ये डिवायडेड केलेला आहे आणि तुम्हाला हे जे इन्स्ट्रक्शन आहे ते पेपर सुरू व्हायच्या पहिलेच वाचून घ्यायचे आहे. खूप महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन असतात आणि तुमचे जे 1 मार्क्सचे 2 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत त्याला तुम्ही अंडरलाईन जरूर करा आणि पेपरमध्ये ज़्यादा तर अंडरलाईन करसाल तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच एक्झामिनर चेकर, जो पेपर चेकर आहे तो काय करतो, ते जे अंडरलाईन केलेले पार्ट आहेत तेच पाहतो आणि तुम्ही जर इम्पॉर्टंट गोष्टी त्या अंडरलाईन पार्टमध्येच केलेल्या असतील तर ते अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे त्यांना वाटेल की यस, स्टुडंटला माहीत आहे, कन्सेप्ट माहीत आहे स्टुडंटला आणि तो तुम्हाला मार्क्स देऊन देईल. मोस्ट प्रोबॅबली क्वेश्चन 2मध्ये आणि क्वेश्चन 3मध्ये आणि सेक्शन Bमध्ये तुम्ही हे ट्रिक वापरू शकता. नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस सेक्शन एमध्ये तुम्हाला 10 MCQ होते. ठीक आहे ना. यावेळेस मे बी ओव्हरऑल तुम्ही पॅटर्न बघितला असेल, जर बघितला नसेल तर पॅटर्नचा PDF पण मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवर टाकून देणार आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन Aमध्ये पाहू शकता तुम्ही, सेक्शन Aमध्ये क्वेश्चन 1 तुम्हाला 10 MCQ प्रोव्हाइड केलेले आहेत आणि हे 10चे 10 MCQ तुम्हाला पूर्णपणे रटून जायचे. येस गाईज, 10चे 10 MCQ तुम्हाला पूर्णपणे रटून जायचे, कारण यातले पण MCQ रिपीट होऊ शकतात. आणि गाईज, जे सेम पॅटर्ननुसार, आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक तुम्ही लिहून घ्या की थर्मोडायनामिक्सवरचा एक क्वेश्चन तुम्हाला यावर्षी असणारच आहे, कारण की रिपीट होतात बट डिफरंट होतात. फर्स्ट लॉ विचारला तर सेकंड लॉ विचारीन, सेकंड लॉ विचारला तर थर्ड लॉ विचारीन. देन वन, द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरिंग करंट ओव्हर अ फुल सायकल इज ऑलवेज I0 इज इक्वल टू पीक व्हॅल्यू ऑफ करंट. देन वन, आफ्टर 3 तुम्ही पाहू शकता, द अँगल ऑफ ॲट विच मॅक्झिमम टॉर्क इज एक्सपेक्टेड बाय द एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑन द इलेक्ट्रिकल डायपोल मुवमेंटवर पण क्वेश्चन असतोच. अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण MCQ येथे रटून घ्यायचे आहे. ठीक आहे ना. ॲन्सर शीट पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, तर डोंट वरी. देन वन, क्वेश्चन 2. आता विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. हा फर्स्ट पेपर आहे फिजिक्सचा. देन सेकंड पेपर येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट मॉडेल पेपर घेणार आहे. 2023मध्ये ॲज इट इज काही क्वेश्चन ॲज इट इज उतरणार आहे, असा पेपर घेणार आहे आणि त्याचे तुम्हाला ॲन्सर पण कसे लिहायचे ते पण सांगणार आहे. बट हा पेपर पण इम्पॉर्टंट होणार आहे. क्वेश्चन 2 पाहू शकता तुम्ही, जवळपास तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चन इथे दिलेले आहेत. हे 8चे 8 क्वेश्चन तुम्ही पाहून घ्या आणि तुम्ही रटून घ्या पूर्णपणे, कारण की यातले जवळपास 4 ते 5 क्वेश्चन रिपीट होतात विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला सांगतो, जशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, राईट द डिफरंट इक्वेशन फॉर अँग्युलर SHM. तर अँग्युलर SHMमध्येच अँग्युलरचा जो तुमचा टॉपिक आहे, जो तुमचा चॅप्टर आहे, त्याचमधला क्वेश्चन रिपीट होतो बट डिफरंट. तुम्हाला जर यामध्ये राईट साईड विचारली तर पुढच्या पेपरमध्ये तुम्हाला लेफ्ट साईड विचारतात. असंच करतो बोर्ड. आणि बोर्ड एक्झामकडे ज़्यादातर स्टुडंट लक्ष देत नाही. ज़्यादातर स्टुडंट MST CETचा स्टडी करत असतात आणि नेक्स्ट वन आपली JEE आणि नीट. ठीक आहे ना. तर बहुत सारे विद्यार्थी असे असणार आहे की जे JEE आणि नीटची प्रिपरेशन करत आहे, सोबत MST CET प्रिपरेशन करत आहे. तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम पण जॉईन करून ठेवा, कारण त्यांच्याकरता खूपच महत्त्वाचे व्हिडिओ पुढे येणार आहे. ठीक आहे. तर खूप महत्त्वाचं म्हटलं म्हणजे तुमचा हा क्वेश्चन 2 येणार आहे. यातील 5 क्वेश्चन तुम्ही ग्राह्य धरून ठेवा. तर हा पूर्ण टेबल तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. डिफाईन द पोटेन्शियल ग्रेडियंट्स ऑफ द पोटेन्शिओमीटर वायर. पोटेन्शिओमीटरचा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक वेळेस पाहायला भेटतो. रिनॉल्ड नंबर फॉर द फ्लुइड, फ्लो ऑफ द फ्लुइड. देन वन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमधला एक क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतो. देन वन, काही एक्सप्रेशन येतात. ठीक आहे ना. खूप सारे स्टुडंटना एक्सप्रेशन जड जातो, तो त्यांनी राहू द्यायचा, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आणि जो तुम्हाला येतो तो लवकर सॉल्व करायचा. टू इंडक्टरवर क्वेश्चन असतो आणि मे बी तो तुम्हाला न्यूमेरिकल टाईप येतो. तर न्यूमेरिकल टाईप जर क्वेश्चन हार्ड असेल तर राहू द्यायचा. देन वन, सेक्शन B.
सेक्शन बीला तुमचे 16 मार्क आहे आणि अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग, म्हणजेच 2-2 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे. तुम्हाला जास्त लोड घ्यायचा नाही आहे. याच्यात पण तुम्हाला न्यूमेरिकल दिसतील, पण न्यूमेरिकलकडे दुर्लक्ष करून तुम्ही काय करू शकता की थोडं थेरी तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्यात लिहू शकता. मे बी 2 पैकी तुम्हाला तो 1 मार्क ते इझिली देऊनच देईन, ठीक आहे ना. नाहीतर खूप सारे विद्यार्थी न्यूमेरिकलमध्ये जातात आणि न्यूमेरिकलमध्ये ॲन्सर चुकीचं लिहून येतात. तर मग ॲन्सर जर चुकीचं आहे तुमचा, तुम्हाला स्टेप करता तो 1 मार्क मे बी मोठ्या मुश्किलनं देईल, ठीक आहे. देन अटेम्प्ट 8 क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग. डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी, स्टेट इट्स SI युनिट अँड डायमेन्शन. SI युनिट अँड डायमेन्शनला 1 मार्क आहे तुमचा, अँड देन वन डिफाईन आणि डेफिनेशनला एक मार्क्स आहे. इझिली अँड प्रत्येक वेळेस इनर्शिया ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी विचारली तुम्हाला, इनर्शिया डिफरंट टाईपमध्ये डिफरंट ओव्हरऑल डिफरंट स्टेटमेंट येऊ शकतं, ठीक आहे. तर इनर्शियावर क्वेश्चन असतो. आफ्टर देन डायपोल मुवमेंट, ठीक आहे. व्हॉट आर द पोलर डायइलेक्ट्रिक अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. तुम्हाला सिम्पली येते पोलर डायइलेक्ट्रिक आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्सची डेफिनेशन लिहून काही एक्झाम्पल देता येईल तर देऊन द्यायची. व्हॉट इज द थर्मोडायनॅमिक प्रोसेस गिव्ह एनी 2 टाईप ऑफ इट. देन वन थर्मोडायनॅमिक्स पण इम्पॉर्टंट आहे, हे पण तुम्हाला यावर्षी रिपीट होऊ शकतं. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ एन nth बोहर ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. क्वेश्चन 7. व्हॉट आर द हार्मोन्स अँड ओव्हरटोन. प्रत्येक वेळी हार्मोन्स अँड ओव्हरटोन एक मार्क्सचा तुम्हाला क्वेश्चन येतो, 2 पॉईंट तुम्हाला लिहायचे असतात. डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर, हे पण तुम्ही लिहून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. पोटेन्शियोमीटर तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते आणि व्होल्टमीटरवर पण येऊ शकते, आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचे. आणि हा जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तो खूप महत्त्वाचा राहणार आहे, कारण की मोस्ट प्रोबेबली तुम्हाला क्वेश्चन येथूनच येतील. हे लिहून घ्या तुम्ही, ठीक आहे. व्हॉट आर द मेकॅनिकल इक्विलिब्रियम अँड थर्मल इक्विलिब्रियम. तुम्ही पाहू शकता खूप सारे असे क्वेश्चन आहेत 2 मार्क्सचे, जे तुम्हाला शॉर्ट नोटसारखेच लिहायचे आहे, म्हणजे डिफरन्स बिटवीनमध्येच लिहायचे आहे. तुम्हाला जवळपास 2-2, 3-3 पॉईंट जरी लिहिले तुम्ही ना, 3-3 पॉईंट जरी लिहिले तर 6 पॉईंट तुमचे होतात. तुम्हाला 2 मार्क्स तो इझिली देऊन देईल. मे बी 8 पॉईंट तुम्ही लिहूनच घ्यायचे, ठीक आहे. आफ्टर देन व्हॉट आर मेकॅनिकल इक्विलिब्रियम झालेला आहे. 10 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला फाइंड द अँग्युलर मुवमेंट करता आलेला आहे. 11 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला फाइंड द डिस्टन्स बिटवीन द स्लिट आलेला आहे, म्हणजे पूर्ण न्यूमेरिकल आहेत बाकीचे क्वेश्चन, ठीक आहे. तर न्यूमेरिकलकडे माझं म्हणणं आहे, पहिले तुम्ही जे थेरॉटिकल आहे ते लिहून घ्यायचं. सेक्शन C 24 मार्क करत आहे, आणि अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन, म्हणजे 8 × 3, ठीक आहे ना, 24 मार्क्स. तर 24 मार्क्स 3-3 क्वेश्चन येणार, 3-3 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला 8 येणार आहेत. त्यापैकी तुम्हाला ओव्हरऑल तर राहणारच आहे 26, म्हणजेच तुम्हाला अटेम्प्ट एनी 8 यामधील तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व करायचे, ठीक आहे ना. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर पेपर येताच तुम्हाला टिक करून घ्यायचे की कोणकोणते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहे, म्हणजे तुमचे 8 क्वेश्चन होऊन जातील, ठीक आहे. मे बी तुम्ही 4 क्वेश्चनला तर टिक करा, 1 2 3 4 4ला टिक केले, तुम्ही 4 क्वेश्चन लिहायला स्टार्ट करा, नाहीतर तुमचा टाईम येथे चालला जातो, ठीक आहे. तर हे खूप महत्त्वाची ट्रिक आहे की तुम्हाला जे क्वेश्चन येतात त्याच्यावरती ट्रिक करा, नाही 8 तर 4 क्वेश्चनवरती तुम्ही टिक करून फटाफट ते क्वेश्चन सॉल्व करायला स्टार्टिंग करा. अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग. आता तुम्हाला अटेम्प्ट 8 क्वेश्चन करायचे आहे विथ द हेल्प ऑफ नीट एक्सप्लेन रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हर वेळेस लाईट चॅप्टर तुमचा आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, ओके. तर त्याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन पाहायलाच भेटतो 3 मार्क्सचा. तर तुम्ही ते चॅप्टर 3 मार्क्स करता इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज द मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. जेव्हा मॅग्नेटायझेशन मॅग्नेटिक चॅप्टर आहे तुमचं, त्याच्यावर पण खूप वेळेस 3 मार्क्सचा क्वेश्चन येतो. आणि जर तुम्ही आतापर्यंत कोणत्या क्वेश्चनला तुम्ही मे बी स्टार्टिंगलाच हे बघितलं असेल की कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहे, किती वेटेज कोणतं चॅप्टर, आणि की स्वतःमध्ये किती चॅप्टर, म्हणजे बहुत सारे असे चॅप्टर असतात जे हायर वेटेज असतात, ठीक आहे ना. तर कोणतं चॅप्टर स्वतःमध्ये किती मार्क्स कंट्रीब्यूट करत आहे हे तुम्ही पाहिलेलं असेल नक्की. स्टार्टिंग एक्झाममध्ये तुम्ही 12th गेले तेव्हाच पाहिलं असेल, मी तर पाहूनच घेतलं होतं. तुम्ही पाहिलेलं आहे की नाही माहीत नाही. जर तुम्हाला PDF लागत असेल तर मला कमेंट नक्की करा. देन वन, प्रूव्ह दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 साऊंड नोट्स गिवन राईज टू बीट्स. देन वन, डिफाईन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स अँड इम्पेडन्स. ओके, डिफाईन करता आलेलं आहे तुम्हाला, इझी आहे. बट थेरॉटिकल लिहिणं पण कठीण असते, कारण की डेफिनेशन म्हटलं म्हणजे स्टुडंटना आठवतच नाही, ठीक आहे. तर तुम्ही डेफिनेशन जे इझी आहे ते डेफिनेशन नक्की करून घ्या, ठीक आहे. नंतर आहे डिराइव्ह अँड एक्सप्रेशन कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड. डिराइव्ह अँड एक्सप्रेशन तुम्ही पाहू शकता, खूप सारे डिराइव्हचे तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. मे बी तुमचा या 3पैकी एक डिराइव्हचा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो, आणि त्याच चॅप्टरमधला सेम तुम्हाला दुसरा डिराइव्हचा क्वेश्चन येऊ शकतो. तर माझं म्हणणं, तुम्ही पूर्णपणे ऐकून तुम्ही त्याच पद्धतीने जर चाललात तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स 50+ तर तुम्ही इझिली जाऊन जाल, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच केला तर. आणि जर तुमची एक्स्ट्रा स्टडी असेल तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला किती सारे मार्क्स मिळू शकतात. म्हणजेच तुमच्या मनातला हा एक
जो तुमच्या मनामध्ये डर बसलेला आहे की बस आता तर फिजिक्स पेपर आहे, फिजिक्स पेपरमध्ये आपला पेपर निघणार की नाही निघणार, म्हणजे हा जो डर आहे तुमचा पूर्णपणे पडून जाईल जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितला, त्याचा ॲन्सर बघितला आणि तेच जर तुम्ही केलं तरी तुम्ही 50+ इझिली जाऊ शकता. देन मग तुम्हाला सांगलं जर डिराईव्ह क्वेश्चन, डिराईव्हमधला एक क्वेश्चन तुमचा पक्कीचा आहे. डिटरमाइन द शॉर्टेस्ट वेवलेंथ ऑफ बालमन अँड पाचन सिरीज गिवन द लिमिट ऑफ लायमन सिरीज 9-12 angstrom. Calculate the value of magnetic field and a distance 3 cm from a very long straight wire carrying current 6 ampere. करंट चॅप्टरवरती खूप सारे क्वेश्चन निघून येतात. ठीक आहे, करंट चॅप्टरवरती खूप सारे क्वेश्चन आहेत. ते करंट चॅप्टर तुम्ही इलेक्ट्रिक करंटवाला खूप इम्पॉर्टन्स देतो. ठीक आहे ना, तसं तर तुम्ही पाहिलेच असेल की कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिस्टन्स 3 cm व्हॅरी फ्रॉम द स्ट्रेट वायर करंट 6 ampere हे पण सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स, देन वन EMF व्हॅल्यू, टू सेल, हे सर्व जे आहे ना ओव्हरऑल न्यूमॅरिकल आहे. तर न्यूमॅरिकल करता स्टुडंट खूप सारे स्टुडंट असे आहे 90% स्टुडंट जे आहे की न्यूमॅरिकलकडे खूप कमी लक्ष देतात आणि न्यूमॅरिकल विद्यार्थ्यांना फसवतो पण आणि जिंकवतो पण. ठीक आहे, अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग, आणि हा पार्ट तुमचा 4 मार्क्सचा 3 क्वेश्चन. खूप सारे विद्यार्थी कॉपी बहादूर पण असतील तर ॲज इट इज क्वेश्चन यायची शक्यता आहे, बट हाच येईल की तो येईल सांगू शकत नाही. म्हणून जे स्टुडंट आणि जे स्टडी करत आहे प्रॉपरली त्यांनी जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितला आणि ॲज इट इज जरी केला तरी त्यांचे 50+ मार्क्स जाणार. ठीक आहे, डिराईव्ह एन एक्सप्रेशन फॉर अ प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ द गॅसेस. व्हॉट इज द रेक्टिफायर. रेक्टिफायरचा क्वेश्चन पण रिपीट होऊ शकतो विथ द हेल्प ऑफ नीट सर्कम, कारण की ज्याथे डायग्राम आली तेथे तुमचे क्वेश्चनचे मार्क्स वाढलेले आहे. ठीक आहे, म्हणजे डायग्रामला पण तुम्हाला मार्क्स असतात, प्रॉपरली डायग्राम काढून घ्यायची तरी तुम्हाला मार्क्स भेटतात. टू अँड नीट लेबल डायग्राम तुम्ही पाहू शकता, जे तुमचे 4 मार्क्सचे 3 क्वेश्चन राहणार त्याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चनमध्ये जवळपास डायग्राम काढा म्हणून दिलेलं असेल आणि डायग्रामला तुमचा 1 मार्क्स असेल. मी तुम्हाला प्रिव्हियस टाईम पण सांगितलं होतं की कशाप्रकारे मार्क्स डिस्ट्रीब्युशन केलं जातं. डिफाईन द सेकंड पेंडुलम. पेंडुलमवर पण क्वेश्चन राहतो तुमचा SHM LHM. ओके, तर तुम्ही ते पण पाहून घेशाल. आणि एक्सप्लेन डी ब्रॉंगली वेवलेंथ ऑफ्टेन ॲज एक्सप्रेशन टू ब्रॉंगलीज वेवलेंथ ऑफ वेव असोसिएट विथ मटेरियल पार्टिकल. आता तुम्ही पाहू शकता हे जे 3 आणि 2 5 क्वेश्चन दिलेले आहेत, तुम्ही इझिली 2 ते 3 क्वेश्चन यामधील सॉल्व करू शकता. आणि प्रिव्हियस इयर जर तुम्ही 4 ते 5 वर्षाचे जर क्वेश्चन पेपर पाहिले आणि तेवढेच जर केले तर तुम्हाला डायरेक्ट आउट ऑफ 70 मार्क्स मिळू शकतात. कारण की बोर्ड काहीच करत नाही. महाराष्ट्र बोर्ड एकदम इझी बोर्ड आहे. तुम्हाला तो फक्त घुमून फिरून काय विचारीन, प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधलेच तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. तो प्रीवियस ईयर पेपर मोस्ट इंपॉर्टेंट फॉर ऑल स्टूडेंट. ओके, तो आपको एक ही करना है, प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर देख के जाना है. मैं आपको सभी ये जो पेपर हो रहा है सभी पेपर का मैं आपको ओवरऑल PDF प्रोवाइड करा दूंगा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला मार्च 2022मधला पेपर. तुम्हाला मार्च 2021 2020 या पेपरचे पण PDF माझ्या टेलिग्रामवरती मिळणार आहे. आता तुम्हाला डाउनलोड कुठून करून घ्यायचा आहे हा PDF, कारण की टेलिग्रामवरती मी ताबडतोबमध्ये टाकत नाही, बट सर्व पेपर हे कुठे अवेलेबल आहेत. तुम्हाला बायोलॉजी पाहायचं असेल, देन वन तुमचा ओव्हरऑल फिजिक्स झाला, मॅथ 1 मॅथ 2 झाला, देन वन केमिस्ट्री झाला, इंग्लिश आणि मराठीचे तर खूप पेपर मी टाकलेले आहेत. इंग्लिश आणि मराठीचं तुम्ही ताण घेऊच नका. तर हे पेपर तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे आहे. सर्वात अगोदर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळेल znews24h.com. तुम्ही जाऊ शकता डायरेक्टली znews24h.com. येस गाईज, बेस्ट वेबसाईट आहे. तुमचे सर्व जे बोर्ड पेपर आहेत ते तुम्ही टाकलेले आहेत आणि तुम्हाला जर तिथे वरतीच एक सर्च आयकन मिळणार आहे. ठीक आहे, असं सर्च आयकन मिळणार आहे. त्या सर्च आयकनमध्ये तुम्हाला सर्च करायचं तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्र बोर्डचे पेपर पाहिजेत, तुम्हाला फिजिक्सचा पाहिजे, तुम्हाला केमिस्ट्रीचा पाहिजे, त्यानुसार तुम्हाला तिथे ओव्हरऑल अपडेट पण येणार आहे आणि तुम्हाला तिथे डाउनलोड लिंक पण मिळणार आहे. तुम्हाला तिथून डाउनलोड करणं इझी पण जाणार आहे. znews24h.com लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आफ्टर देन तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फटाफट आताच टेलिग्रामवर जाऊन तुम्हाला फटाफट जॉईन होऊन जायचं आहे, कारण की आज मी जो पेपर सांगितलेला आहे देन वन मी तुम्हाला उद्यापर्यंत किंवा आज रात्रीपर्यंत तो पेपर टाकून देत असतो. तर टेलिग्राम मस्ट तुम्ही जॉईन करून घ्या. अँड देन वन आफ्टर 3 नंबरची खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण हर एक पेपर तुम्हाला इथे घेतल्या जाणार आहे. प्रिव्हियस इयर पेपर आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा मॉडेल पेपर जो तुम्हाला 2023मध्ये ॲज इट इज येऊ शकतो. 50 ते 70% तुमचं रिपीट होऊ शकतं तो पेपर. आणि नेक्स्ट पेपर तोच राहणार. तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. थँक्स.